केमिनेमिसन्स या केमिस्ट्री स्टडी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ अरिल हॅलाइडचा स्टडी करणार आहोत. अरिल हॅलाइड हे दोन टाइपचे सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. फर्स्ट आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अरिल. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे the reaction in which atom or group of atom is replaced by nucleophiles. अरिल हॅलाइड मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली होत नाही. अरिल हॅलाइड शो लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याचे काही रिझन्स आहे. त्यापैकी फर्स्ट रिझन्स आहे रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट इथे तुम्ही बघू शकता. दिस वन इज ए क्लोरोबेन्झीन. यावरती हा जो क्लोरीन आहे त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि यापैकी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इट इज इन अ कॉन्जुगेशन विथ 5 इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिंग. रिंगचे जे 5 बॉन्ड्स आहे त्यांच्याबरोबर कॉन्जुगेशन मध्ये आहे, त्यामुळे तो डिलोकलाइज होतो रिंगवरती. आणि तो डिलोकलाइज होत असल्यामुळे सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्ट्रक्चर मध्ये तुम्ही बघू शकता हा CCl बॉन्ड हा पार्शियल डबल बॉन्ड झालेला आहे. हा पार्शियल डबल बॉन्ड असल्यामुळे हा शॉर्ट होऊन जातो आणि स्ट्रॉंगर होऊन जातो ॲज कम्पेअर टू अल्किल हॅलाइड. जर तो स्ट्रॉंगर होत असेल तर त्याला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी ही हायर असते. दॅट्स वाय हा एक रिझन आहे का अरिल हॅलाइड शो लो रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. सेकंड रिझन आहे हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम इन कार्बन हॅलोजन बॉन्ड. हा अरिल हॅलाइड आहे. दिस वन अल्किल हॅलाइड आहे. यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता कार्बन विच इज बॉन्डेड टू हॅलोजन ॲटम. त्याचे जर हायब्रिडायझेशन बघितले तर अल्किल हॅलाइड मध्ये तो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. आणि इथं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जर काढलं इथे हवं 25% एस कॅरेक्टर. तसंच अरिल हॅलाइड मध्ये कार्बन जर ऑब्झर्व केला जो हॅलोजनला बॉन्डेड आहे किंवा ज्याच्यावरती हायड्रोजन अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन आहे sp2. इथं जर पर्सेंटेज काढला इथे नियर अबाउट 33 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. म्हणजे इथं एस कॅरेक्टर हे जास्त आहे. जेवढं जास्त एस कॅरेक्टर तेवढी जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते. म्हणजे तेवढे टाईटली इलेक्ट्रॉन हे हेल्ड केलेले असतात. म्हणजे हा बॉन्ड तेवढा स्ट्रॉंग होऊन जातो आणि याला ब्रेक करण्यासाठी लागणारी ही एनर्जी जास्त असते. तो इझिली ब्रेक होत नाही. जर तो इझिली ब्रेक होत नसेल तर इझिली सबस्टिट्यूट सुद्धा होत नाही. त्यामुळे हा एक रिझन आहे. थर्ड रिझन आहे इन्स्टॅबिलिटी ऑफ फिनिल कटायन. आता इन्स्टॅबिलिटी ऑफ फिनिल कटायन बघण्यापूर्वी आपण SN1 रिएक्शन आणि SN2 रिएक्शन हे कसे होतात हे ऑब्झर्व करू किंवा मेमराईज करू. SN1 रिएक्शन जी आहे त्यामध्ये कार्बोकटायन फॉर्म होतो. इंटरमिडिएट स्टेज जर बघितली तर कार्बोकटायन फॉर्म होतो. तर फिनिल कार्बोकटायन फॉर्म केला बाय सेल्फ आयोनायझेशन ऑफ अरिल हॅलाइड. म्हणजे अरिल हॅलाइडने जर सेल्फ आयोनायझेशनने फिनिल कार्बोकटायन फॉर्म केला तर तो असा असेल आणि इट इज हायली अनस्टेबल. कारण पॉझिटिव्ह चार्ज ऑन बेन्झीन रिंग इज हायली अनस्टेबल. तो फॉर्मच होत नाही किंवा होणारच नाही. जर तो फॉर्मच होत नसेल तर SN1 रिएक्शन किंवा SN1 मेकॅनिझम हा रूल्स आउट होऊन जातो. SN2 रिएक्शन आठवा ज्यामध्ये काय होतं न्यूक्लियोफिलिकचा बॅक साइड अटॅक होतो किंवा अटॅक ऑन द कार्बन अपोजिट साइड टू दी लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साइडने न्यूक्लियोफाईल हा अटॅक करतो. आता हा जो आहे अरिल हॅलाइड त्यामध्ये बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंग मध्ये आपल्याला माहिती आहे 3 पाय बॉन्ड्स आहे. पाय बॉन्ड्स फॉर्म होतात साइड वाईज ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल. म्हणजे ते जे 2p ऑर्बिटल्सने फॉर्म झालेले आहे ते 2p ऑर्बिटल्स हे परपेंडिक्युलर आहे प्लेनवरती. त्यामुळे 5 इलेक्ट्रॉन्स क्लाउड्स फॉर्म होतात अबोव द प्लेन आणि बिलो द प्लेन. हे 5 इलेक्ट्रॉन्स क्लाउडमुळे बॅकसाइड अटॅक जो आहे न्यूक्लियोफाईलचा तो पॉसिबल नाही आहे किंवा तो ब्लॉक होऊन जातो. तो हे जे न्यूक्लियोफाईल आहे ते इझिली इलेक्ट्रोफिलिक कार्बन पर्यंत अप्रोच होऊ शकत नाही. दॅट इज द सेकंड रिझन ज्यामुळे SN2 मेकॅनिझम सुद्धा रूल्ड आउट होऊन जातो. दॅट्स वाय nucleophilic substitution reaction involving cleavage of carbon halogen bond is very hard to proceed. आत्ताच आपण 3 रिझन्स बघितले ज्याच्यामुळे अरिल हॅलाइड मध्ये सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन ही डिफिकल्ट आहे. फर्स्ट आहे रेझोनन्स इफेक्ट. सेकंड वन आहे हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम ऑन विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. आणि थर्ड वन आहे दॅट इज इन्स्टॅबिलिटी ऑफ फिनिल कटायन. परंतु जर इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप at ortho and para position of phenyl ring increases the reactivity of haloarines towards substitution of halogen atom. म्हणजे जर इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप जर प्रेझेंट असते रिंग वरती ॲट
ऑर्थो अँड पॅरा पोझिशन विथ रिस्पेक्ट टू हॅलोजन ॲटम. तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ची रिॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज होऊन जाते. तसंच जर मेटा पोझिशनवरती जर इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याचा रिॲक्टिव्हिटीवरती कोणताही इफेक्ट होत नाही. हे समजण्यासाठी आपल्याला जे पुढचे रेझोनेटिंग स्ट्रक्चरचे करावे लागते. आता इथे तुम्हाला 3 रिॲक्शन्स दिसतात. हे सर्व रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहे. हे 3 वेगवेगळे आयसोमर्स आहे. क्लोरो नायट्रोबेन्झीनचे, हा पॅरा आयसोमर आहे, हा ऑर्थो आयसोमर आहे आणि हा मेटा आयसोमर आहे. या रिॲक्शन मध्ये तुम्हाला दिसतंय का न्यूक्लियोफाइल हायड्रॉक्साइड आयन हा क्लोरीनला सबस्टिट्यूट करतो. पॅरा आयसोमर आणि ऑर्थो आयसोमर यांचे इंटरमिडिएट स्टेप जर बघितल्या तुम्ही, म्हणजे इंटरमिडिएट विच इज स्टॅबलाइज्ड बाय रेझोनन्स, हे जर ऑब्झर्व केलं यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशन याच्यावरती नेगेटिव्ह चार्ज हा डेव्हलप झालेला आहे. आणि याच पोझिशनवरती इलेक्ट्रॉन विड्रॉअर नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे. आता हा इलेक्ट्रॉन विड्रॉअर नायट्रो ग्रुप त्याच पोझिशनवरती आहे जिथे नेगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. त्यामुळे हा जो कॉन्ज्युगेशन आहे तो एक्सटेंड होऊन जातो. म्हणजे हा नेगेटिव्ह चार्ज इथे डिलोकलाइज होऊ शकतो नायट्रोवरती, इथं पॅरावरती तो डिलोकलाइज होऊ शकतो. त्यामुळे हे जे इंटरमिडिएट आहे याची स्टॅबिलिटी वाढून जाते. ही स्टॅबिलिटी वाढत असल्यामुळे याची रिॲक्टिव्हिटी सुद्धा टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन्क्रीज होत जाते. आता मेटा आयसोमर जर बघितलं याच्यामध्ये जो इंटरमिडिएट फॉर्म झालेला आहे त्याचे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन जर तुम्ही बघितलं तिथं मेटा पोझिशनवरती कोणताही नेगेटिव्ह चार्ज आपल्याला दिसत नाही. त्यामुळे नायट्रो ग्रुपचा काही इन्व्हॉल्वमेंटच नाही आहे या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये. दॅट्स वाय जेव्हा मेटा पोझिशनवरती एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप असेल तर त्याचा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अरिल हॅलाइडवरती कोणताही इफेक्ट होत नाही. इन रेझोनन्स स्ट्रक्चर वी सीन का नेगेटिव्ह चार्ज हा ऑर्थो अँड पॅरा पोझिशनवरती डेव्हलप होतो जिथं इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट आहे. जर असं असेल तर अरिल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होऊन जाते. परंतु जर मेटा पोझिशनवरती इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याचा रिॲक्टिव्हिटीवरती कोणताही इफेक्ट होत. ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन ग्रेटर द रिॲक्टिव्हिटी. म्हणजे ऑर्थो अँड पॅरा पोझिशनवरती इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप असेल तर रिॲक्टिव्हिटी वाढते हे आपण रेझोनन्सने बघितलं. पण जर नंबर ऑफ ग्रुप जर वाढत असतील त्या ठिकाणी तर आणखीन जास्त रिॲक्टिव्हिटी वाढते. हे 3 एक्झाम्पल्स इथे तुम्ही बघू शकता. फर्स्ट हा जो आहे पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन आहे, सेकंड आहे 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झीन आणि थर्ड आहे 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन. या फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये एकच नायट्रो ग्रुप आहे, सेकंडमध्ये 2 नायट्रो ग्रुप आहे आणि थर्डमध्ये 3 नायट्रो ग्रुप आहे. यांची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर तुम्ही बघितली तर थर्ड जो कंपाऊंड आहे तो फास्ट रिॲक्ट होईल ॲज कम्पेअर टू या सेकंडपेक्षा आणि सेकंड हा फास्ट रिॲक्ट होईल ॲज कम्पेअर टू फर्स्टपेक्षा. तुम्ही इथं बघू शकता हे जे कंडिशन्स दिले या कंडिशनमध्ये तुम्हाला दिसत आहे तर फर्स्ट रिॲक्शनची कंडिशनमध्ये टेम्परेचर आहे 433, सेकंड रिॲक्शनचं टेम्परेचर आहे 403 म्हणजे या फर्स्टपेक्षा तो कमी आहे. आणि जी थर्ड रिॲक्शन आहे जिथे 3 नायट्रो ग्रुप्स आहे इथं तुम्ही दिसतात का फक्त वॉर्म केलेला आहे. जस्ट वॉर्म केलं तरी ही रिॲक्शन कॅरी आउट होऊन जाते आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो. म्हणजे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट असतील ऑर्थो अँड पॅरा पोझिशनवरती तेवढी रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होऊन जाते. क्वेश्चन आहे कन्वर्जन ऑफ क्लोरोबेन्झीन टू फेनॉल बाय aqueous sodium hydroxide required high temperature about 623 Kelvin and high pressure. Explain. आत्ताच आपण बघितलंय क्लोरोबेन्झीन म्हणजे अरिल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड हे इझिली सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन दाखवत नाही. त्याचे रिझन्सही आपण बघितले. तर त्यामुळे लो टेम्परेचरला ही रिॲक्शन होणार नाहीये. दॅट्स वाय ही रिॲक्शन हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशरला प्रोसीड होते. सेकंड रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन अरिल हॅलाइड. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे द रिॲक्शन इन विच atom or a group of atom is replaced or substituted by electrophile. Electrophile हा इलेक्ट्रॉन पोअर स्पेसीज आहे, पॉझिटिव्ह चार्ज असतं. अरिल हॅलाइड मध्ये जर बघितलं तर अरिल हॅलाइड undergoes electrophilic substitution reaction of the benzene ring such as halogenation, nitration, sulfonation and Friedel-Crafts reaction. म्हणजे अरिल हॅलाइड हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो पण ते सबस्टिट्यूट जे होतात ते बेन्झीन रिंग वरती होतात. म्हणजे बेन्झीन रिंगचे हायड्रोजन सबस्टिट्यूट होतात बाय इलेक्ट्रोफाइलने.
असे वेगवेगळे रिॲक्शन्स आहे. ते हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन अँड फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. आता बेन्झीन रिंगवरती का होतात किंवा बेन्झीन रिंगच्या कोणत्या पोझिशनवरती होतात हे फाइंड करण्यासाठी किंवा माहीत करण्यासाठी आपल्याला काही फॅक्टर्स बघावे लागतील. फर्स्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. ड्यू टू द हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन ॲटम इट शोज मायनस आय इफेक्ट, दॅट इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि डिॲक्टिव्हेट रिंग आपल्याला माहिती आहे हॅलोजन जे ते पिरियॉडिक टेबलमधले मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. त्यांची टेंडन्सी आहे टू विड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे ते ज्या कार्बनवरती किंवा ज्या कोणत्या ॲटमवरती बॉन्डेड असतात त्यांच्या मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहे बॉन्डमधले त्याला स्वतःकडे पुल करून ठेवतात. आणि जी टेंडन्सी याच टेंडन्सीला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट म्हटलं जातं. तर ते स्ट्रॉंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात आणि ज्या कार्बनवरती बॉन्डेड आहे त्या कार्बनवरचे इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे पुल करून ठेवतात, ज्याच्यामुळे रिंग ही डिॲक्टिव्हेट होते. सेकंड रिझन आहे रेझोनन्स इफेक्ट. आपण बघितलंय हॅलोजन ॲटम जे आहे त्याच्यावरती 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे and they are in a conjugation with double bond of the ring. That's why they can be delocalized. ते रिंगवरती डिलोकलाइज होतात आणि ते रेझोनन्स इफेक्ट दाखवत असल्यामुळे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन या पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. त्यामुळे येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि तो आयदर ऑर्थो किंवा पॅरा या दोन पोझिशनवरती बॉन्ड होऊन जातो. त्यामुळे रेझोनन्स इफेक्ट हा इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा स्ट्रॉंग नाही आहे, परंतु तो डायरेक्शन देतो की इलेक्ट्रोफाईल जो येणार आहे तो कोणत्या पोझिशनवरती बॉन्डिंग करणार आहे. So due to these two reasons, that is minus I electron withdrawal inductive effect and plus R that is the resonance effect, halogen हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात आणि जो काही इलेक्ट्रोफाईल येणार आहे तो आयदर ऑर्थो किंवा पॅरा या दोन पोझिशनवरती अटॅच होऊन आपल्याला प्रोडक्ट मिळतो. Electrophilic substitution reactionचा first example बघू आपण, that is the halogenation reaction. Halogenation reaction means introduction of halogen atom in benzene ring. Chlorobenzene on reaction with chlorine in anhydrous ferric chloride use mixture of product. First product is a 1,4-dichlorobenzene which form as a major product and second product is a 1,2-dichlorobenzene which form as a minor. आता हा मेजर का होतोय आणि हा मायनर का होतोय याचं रिझन असं आहे येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो पॅरा पोझिशनवरती इझिली सबस्टिट्यूट होऊन जातो ॲज कम्पेअर टू ऑर्थो पोझिशन. कारण ऑर्थो पोझिशन ही या मेन जो क्लोरीन आहे त्याच्यापेक्षा त्याला जवळ आहे, त्यामुळे इथं स्टेरिक हिंड्रन्स असतो, रिपल्शन होतो, त्यामुळे इलेक्ट्रोफाईल हा पॅरावरती इझिली सबस्टिट्यूट होतो. दॅट्स वाय पॅरा आयसोमर इज ए मेजर आयसोमर. सेकंड रिॲक्शन आहे दॅट इज दी नायट्रेशन रिॲक्शन. Nitration means introduction of nitro group in benzene ring. आता ही रिॲक्शन कॅरी आउट होण्यासाठी कंडिशन आहे when aryl halide is reacted with or heated with nitrating mixture. Nitrating mixture म्हणजे mixture of nitric acid and sulfuric acid. या मिक्सचर बरोबर जर अरिल हायलाइड किंवा क्लोरोबेन्झिनला जर हीट केलं तर आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. फर्स्ट वन इज ए 1-chloro-2-nitrobenzene which form as a minor product again due to the steric reason, and second one is a 1-chloro-4-nitrobenzene as a major product. Third reaction is that is the sulfonation. Sulfonation means introduction of sulfur group on benzene ring. When chlorobenzene is heated with concentrated sulfuric acid, then form mixture of two products. One is a 2-chlorobenzene sulfonic acid which form as a minor product, and second one is a 4-chloro-sulfonic acid which form as a major product. Nitration and sulfonation या दोघांचे रिएजंट्स लक्षात ठेवा. फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल तर सल्फोनेशन रिॲक्शन होते आणि मिक्सचर ऑफ नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड असेल तर नायट्रेशन ही रिॲक्शन होते. नेक्स्ट आहे फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन हे दोन टाईपचे आहे. यामध्ये एकामध्ये अल्किल ग्रुप हा इंट्रोड्यूस होतो आणि दुसऱ्यामध्ये असिल ग्रुप इंट्रोड्यूस होतो. दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ अल्किल ग्रुप और असिल ग्रुप ऑन बेन्झीन रिंग इज कॉल्ड फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. ही कॅरी आउट होते when haloarines is treated with
alkyl chloride or acyl chloride in presence of anhydrous AlCl3. Example बघूया आपण. When chlorobenzene is treated with alkyl chloride in presence of anhydrous AlCl3, it gives mixture of products that is 1-chlorotoluene and 4-chlorotoluene. जेव्हा अल्किल क्लोराइड यूज होतो त्यावेळेला अल्किल ग्रुप हा इंट्रोड्यूस होतो, म्हणून या रिएक्शनला फ्रीविल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन म्हटलं जातं. सेकंड रिएक्शन आहे दॅट इज दी when chlorobenzene is treated with acyl chloride in presence of anhydrous AlCl3, it gives mixture of product that is 1-chloroacetophenone and 4-chloroacetophenone. या रिएक्शन मध्ये असिल ग्रुप इंट्रोड्यूस होतो बेंझीन रेशोवरती, म्हणून याला फ्रीविल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन म्हटलं जातं. हे एग्जांपल्स होते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे. नेक्स्ट मेमरी मॅप बघू आपण. केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शंस ऑफ अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड when react with alkyl halide in sodium and dry ether. जेव्हा अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड या दोघांची रिएक्शन होते सोडियम आणि ड्राय एथर, तर आपल्याला वुड्स-फिटिक रिएक्शन होते आणि अल्किल बेंझीन हा प्रोडक्ट फॉर्म होतो. जेव्हा फक्त अरिल हॅलाइड रिएक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ सोडियम आणि ड्राय एथर, त्यावेळेला फिटिक रिएक्शन होते आणि आपल्याला डायफिनिल प्रोडक्ट मिळतात. जे अरोमॅटिक रिंग्स आहे ते कंबाईन होऊन जातात. अरिल हॅलाइड जेव्हा क्लोरीन बरोबर रिएक्ट होतो इन अनहायड्रस FeCl3 फेरिक क्लोराइड बरोबर, तर आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, एक ऑर्थो आणि पॅरा डायक्लोरोबेन्झीन. याला हॅलोजिनेशन रिएक्शन म्हटलं जातं. अरिल हॅलाइड when react with नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, त्यावेळेला नायट्रेशन ही रिएक्शन होते आणि दोन प्रोडक्ट मिळतात, एक ऑर्थो क्लोरोनायट्रोबेन्झीन, दुसरा पॅरा क्लोरोनायट्रोबेन्झीन. जेव्हा अरिल हॅलाइड फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO बरोबर हिट केला जातो त्यावेळेला सल्फोनेशन रिएक्शन होते. पुन्हा इथे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, एक ऑर्थोक्लोरोसल्फोनिक ॲसिड आणि दुसरा पॅराक्लोरोसल्फोनिक ॲसिड. अरिल हॅलाइड जेव्हा अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट होतो इन अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड, त्यावेळेला फ्रीविल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन होते आणि दोन प्रोडक्ट मिळतात, ऑर्थो क्लोरो अल्किल बेन्झीन आणि पॅराक्लोरो अल्किल बेन्झीन. अरिल हॅलाइड जेव्हा असिल क्लोराइड बरोबर रिएक्ट होतो इन अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड, तेव्हा फ्रीविल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन होते आणि दोन प्रोडक्ट मिळतात, वन ऑर्थो हॅलो ॲसिटोफिनोन आणि दुसरा पॅरा हॅलो ॲसिटोफिनोन. हे मेमरी मॅप आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल का अरिल हॅलाइड हे कोणकोणते रिएक्शन्स दाखवतो आणि काय. यापैकी हे जे क्लोरीन पासून हे जेवढे रिएक्शन आहे हे सर्व रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.